आगीच्या ज्वाळांनी भस्मसात झालेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहानं 2 वर्षानंतर नव्या दिमाखात कमबॅक केलाय. अग्निसुरक्षा, आपत्कालीन यंत्रणा, अत्याधुनिक लाईट साऊंड आणि वातानुकूलन व्यवस्थेचं भक्कम सुरक्षा कवच नाट्यगृहाला देण्यात आलंय. लोकार्पणापूर्वी नाट्यगृहातील विविध तांत्रिक यंत्रणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. लाईट, साऊंड, एसीसह तांत्रिक व्यवस्था ओके असल्याचा ग्रीन सिग्नल मिळाला. 2 वर्षापूर्वीच्या आगीच्या घटनेनंतर नाट्यगृहाचं नवं रूप पाहण्याची उत्कंठा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. काही कलाकारांमधून या नाट्यगृहाचं काम जसं हवं तसं झाल्याच्या प्रतिक्रिया आहेत. पहिल्यांदा म्हणजे महापालिकेनं हे जसं होतं तसं आमची मागणी होती त्या पद्धतीनंचा सगळा लूक झालेला आहे. लूक हेरिटेज जरी असला तरी आतलं सगळं जे आहे हे आधुनिक करण्यात आलेलं आहे. म्हणजे सगळे लाईट्स बार जे आहेत ते मोटराइज्ड केलेले आहेत. सगळा साऊंड जो आहे तो डिजिटल आलेला आहे. लाईटसुद्धा डिजिटल आलेला आहे. म्हणजे पूर्वीचे जे होते ते टंगस्टन बल्ब होते आपले फिलामेंट असलेले. आत्ताचे जे बल्ब आहेत ते LED मध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळं बरीच लाईटची बचत होणार आहे. म्हणजे पूर्वी 1000 वॅटचा एक बल्ब असायचा, आता तोच 250 वॅटमध्ये आल्यामुळं प्रकाश तसाच राहणार प्रखर, पण तापमान, टेम्परेचर जे काही मेकअपसाठी लागतं कलाकाराला ते कुलिंग असणार आहे छान पद्धतीनं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या दोन्ही रूम लाईट आणि साऊंडच्या केलेल्या आहेत त्यासुद्धा त्यांनी टेक्निकली स्टेबल एवढ्या केलेल्या आहेत की आतूनसुद्धा आणि लॉबीतूनसुद्धा एकावी दोन्हीकडून आपल्याला ऑपरेटिंग करता येईल अशा पद्धतीची सिस्टीम त्यांनी केलेली आहे. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक थिएटरला जे रिनोव्हेशन केले किंवा ह्याच्यानंतर केले तिथं सगळीकडं मोटराइज्ड बार होते आणि इथं नव्हते. त्याच्यामुळे इथं प्रत्येक व्यावसायिक नाटक आलं की त्यांना कष्ट घ्यायला लागायचं की ते वरती जाऊन हँडलवर करायला लागायचं आणि तिथं वेळ लागत होता. आता ते सगळं हेरिटेज लुकप्रमाणेच पण मोटराइज आणि ह्या सगळ्या सिस्टीममध्ये बसवल्यामुळं वेळ खूप वाचणार आहे कलाकारांचा. त्याच पद्धतीनं इथं जी आग लागलेली होती त्याचं जे फायरचं होतं ते पूर्वी स्प्रिंकलर आणि हे नसल्यामुळं आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणायला शासनाला, प्रशासनाला त्यावेळी खूप कष्ट घ्यावे लागले. पण आत्ता महापालिकेनं एक स्वतःची नाट्यगृहाची फायर सिस्टीम इथं बसवलेली आहे. सेंट्रलाइज्ड AC पद्धतीनं सेंट्रलाइज्ड फायर सिस्टीम केली. जरी इथली लाईट गेली तरी त्या मोटर सुरू होऊन ते प्रेशरनं पाणी इकडं उडवलं जाईल आणि इथं सगळीकडं ती सिस्टीम लागू होईल आणि पाणी येईल. बरोबर. तुम्ही तर स्वतः कलाकार आहात, पण काय वाटतं पूर्वीचं नाही, पूर्वीचं नाट्यगृह आणि आत्ताचं नाट्यगृह यात तयार झाल्यानंतर काहीही फरक वाटत नाही. कारण राजांनी बांधतानाच इथं एक पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती आम्हाला जळल्यानंतर अशी भीती होती की ती येईल का नाही परत. कारण एकदा ती वास्तू जळली, ते म्हणतात ना की शाप लागल्यासारखं होतं. एकदा ते जळलं की परत माणूस घरात सुद्धा ती काही वस्तू ठेवत नाही किंवा तिथं काम करायला जात नाही. ती आम्हाला भीती होती की ती एनर्जी परत आम्हाला इथं येईल का. तर हे चालू झाल्यानंतर ती एनर्जी आहे आणि त्याच पद्धतीनं म्हणजे इथनं आत आल्यानंतर त्या वाईब्स आम्हाला मनाला हे होतात की आता कधी इथं सादरीकरण करू. ही भूक लागायला लागते ना कलाकाराला, ती भूक लागायला सुरुवात झालेली आहे की सादरीकरण कधी करू. आणि त्याच आवेशानं प्रत्येक पाऊल टाकताना आत्तासुद्धा अंगावर काटा येतोय. स्टेजवरचं ते पहिलं आणि आत्ताचं आठवतंय. त्याच्यामुळं फरक काहीच नाही आहे, फक्त अत्याधुनिक झालेलं आहे एवढंच आहे. त्याच्यामध्ये ऑडिओ आणि अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.